महाशिवरात्रीच्या दिवशी घरात अचानक हे दिसलं तर समजा तुमच्या आयुष्यात मोठा बदल सुरू झाला आहे. पण 90% लोक हे संकेत ओळखतच नाहीत आणि शिवकृपा येऊनही त्यांना कळत नाही. महाशिवरात्री ही साधी रात्र नाही, ही शिवाची रात्र आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 9 संकेत जे दिसले तर समजा महादेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. महाशिवरात्रीची रात्र वर्षातील सर्वात पवित्र, सर्वात शक्तिशाली रात्र मानली जाते. असे म्हणतात की या दिवशी भगवान शिव स्वतः आपल्या भक्तांच्या घराकडे लक्ष देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, काही वेळा या दिवशी घरात अचानक काही गोष्टी दिसतात आणि त्या फक्त योगायोग नसतात, त्या असतात शिवकृपेचे संकेत. जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात अचानक काही खास गोष्टी दिसल्या तर समजा तुमच्यावर शिवाची विशेष कृपा सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 9 संकेत जे दिसले तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 8 आणि 9 नंबरचा संकेत असा आहे जो दिसला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू संपायला सुरुवात होईल. त्या पहिले तुम्हाला पण वाटत असेल की महादेवाने आपल्यावर कृपादृष्टी करावी. 2026 वर्षात आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा रोज अशाच व्हिडिओ बघण्यासाठी. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? महाशिवरात्री हा फक्त सण नाही, तर आत्मशुद्धीचा, संकल्पाचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी केलेली पूजा, जप, ध्यान आणि उपवास अनेक पटींनी फलदायी मानले जातात. असे मानले जाते की या रात्री विश्वातील सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते. या दिवशी अनेकांना काही अनपेक्षित अनुभव येतात, काहींना स्वप्न पडतात, काहींना शांतता जाणवते, तर काहींना घरात काही विशेष संकेत दिसतात. हे संकेत कोणते असतात आणि त्यांचा अर्थ काय असतो हे आता सविस्तर जाणून घेऊया. संकेत क्रमांक 1, घरात अचानक बेलपत्र किंवा फूल सापडणे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर घरात अचानक बेलपत्र किंवा पांढरे फूल किंवा मंदिरातील फुलासारखी वस्तू सापडली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा घेतला जातो की तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास सुरुवात होते आणि घरात शांतता वाढते. संकेत क्रमांक 2, दिवा किंवा अगरबत्ती जास्त वेळ पेटून राहणे. कधीकधी पूजा संपल्यानंतरही दिवा किंवा अगरबत्ती अपेक्षेपेक्षा जास्त वेळ पेटलेली दिसते. हा देखील सकारात्मक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा घेतला जातो की घरातील वातावरण शुद्ध झाले आहे आणि दैवी ऊर्जा सक्रिय झाली आहे. संकेत क्रमांक 3, सापाचे दर्शन प्रत्यक्ष किंवा स्वप्नात होणे. महाशिवरात्रीच्या दिवशी साप दिसणे किंवा स्वप्नात साप दिसणे हे घाबरण्याचे कारण नसते. अनेक ठिकाणी याला आध्यात्मिक जागृतीचा संकेत मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील एखादी मोठी समस्या संपण्याच्या मार्गावर आहे. संकेत क्रमांक 4, घरात अचानक सुगंध येणे. कोणतेही अत्तर किंवा फुले नसताना घरात अचानक चंदन फुलांचा किंवा अगरबत्तीचा सुगंध येणे हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. असे मानले जाते की हा दैवी उपस्थितीचा अनुभव असतो. संकेत क्रमांक 5, मंदिरातील घंटा किंवा मंत्र ऐकू येणे. काही लोकांना महाशिवरात्रीच्या रात्री अचानक घंटानाद किंवा मंत्र ऐकल्यासारखे वाटते. हा अनुभव मनस शांत करणारा असतो. याचा अर्थ असा घेतला जातो की तुमचे मन आध्यात्मिकतेकडे वळत आहे. संकेत क्रमांक 6, पाण्याशी संबंधित संकेत. घरातील पाणी अचानक स्वच्छ दिसणे, शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी शांतपणे वाहणे किंवा पाण्याशी संबंधित सकारात्मक अनुभव येणे हे आर्थिक आणि मानसिक स्थैर्याचे संकेत मानले जातात. संकेत क्रमांक 7, मनात अचानक शांतता येणे. महाशिवरात्रीच्या दिवशी काही लोकांना कारण नसताना मन खूप शांत वाटते, चिंता कमी होते आणि मन हलके वाटते. हा सर्वात मोठा संकेत मानला जातो, कारण खरी शिवकृपा म्हणजे अंतर्मनाची शांतता. संकेत क्रमांक 8, घरात पक्षी किंवा प्राणी येणे. महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या गॅलरीत किंवा खिडकीजवळ पक्षी बसणे हा शुभ संकेत मानला जातो. हे घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्याचे लक्षण मानले जाते. संकेत क्रमांक 9, अचानक अडलेले काम सुरू होणे. जर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा त्यानंतर काही दिवसात अडलेली कामे अचानक मार्गी लागली, फोन आला, चांगली बातमी मिळाली, तर तो सर्वात स्पष्ट संकेत मानला जातो. याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळत आहे. हे सर्व संकेत श्रद्धेवर आधारित आहेत. याचा अर्थ
अंधविश्वास नसून सकारात्मकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. महाशिवरात्रीचा खरा अर्थ म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणे, वाईट सवयी सोडणे आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करणे. महाशिवरात्री ही फक्त एक रात्र नाही, ती नव्या सुरुवातीची संधी आहे. जर या दिवशी तुम्हाला यापैकी कोणताही संकेत दिसला असेल तर घाबरू नका. शांत मनाने प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा, कारण जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा शिवकृपा नक्कीच होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा.